पंकजा मुंडे राज्यसभेवर जाण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली। त्या बैठकीची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही नेत्यांच्या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली, कोणत्या विषयावर झाली, पाहूया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नुकतीच भेट झाली। राज्यसभा निवडणूक जवळ आलेली असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। भाजपचं राज्यातील बलाबल पाहता राज्यातून भाजपचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात। परिणामी पंकजा मुंडे यांचं नाव यात आघाडीवर आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता। गेल्या 4.5 वर्षात पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर निवड होण्याची चर्चा सुरू होती, पण ती काही प्रत्यक्षात आली नाही। आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रात नवी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या भेटीवर नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली। पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत, परिणामी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय। पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवून केंद्रात नवी जबाबदारी दिली जाणार का, हे आता लवकरच स्पष्ट होईल, पण तोपर्यंत चर्चा सुरूच राहतील यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।